आज मी तुम्हाला दाखवणार आहे तव्यावर, आपल्या साध्या तव्यावर डोसे कसे बनवायचे। अशा प्रकारे गोल पसरवून घ्यायचा आणि त्याच्यावर असं झाकण ठेवायचं। साध्या तव्यावर सुद्धा आपण एकदम छान पद्धतीने असं डोसा बनवू शकतो। नंतर असं थोडंसं तेल टाकून घ्यायचं, कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत, असं थोडंसं तेल टाकून घ्यायचं। झाकून ठेवायचा आणि गॅस बारीक ह्याच्यावर ठेवायचा, म्हणजे छान आणि खुरपूस असा होतो डोसा। होते तोपर्यंत मी तुम्हाला शेंगदाण्याची चटणी, त्याच्यावर शेंगदाण्याची चटणी अशी डोशावर अशी पसरवायची, ती चटणी कशी बनवायची ही सांगते। आपण अशी चटणी पसरवून घेतली, ही एकदम छान लागते आणि एक नंबर लागते। ह्याच्यासोबत तुम्ही वरण नाही घेतलं तरी जमते, किंवा खोबऱ्याची चटणी नाही घेतली तरी जमती, फक्त तुम्ही असं जरी खाल्लं ना तर ते तुम्हाला एक नंबरच लागणार आहे। तर असा आपण डोसा बनवून घ्यायचा आणि माझ्या नवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा।